संता पायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देवा आपे आप. म्हणून या संता अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. साधू पाशी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. म्हणून या संता अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. नामा म्हणे देवा इच्छी संत संग, आम्ही जीवलग जन्मोजन्मी. म्हणून या संता अखंड भजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. समचरण सरोजं सांद्रनीलांबुदाभं, जगर्णीत पाणी मंडनं मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरं कजनेत्रं, सदै धवलहासं विठ्ठलं चिंतया. पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया. दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, हो दंडवत तुझे पाया, हो दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो झालो, सेवक झालो झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लादल निज चरणा, तुमच्या लादल निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न पडावा वेग. सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहोजी स्वामी तुकया देवा,
यावरी न करावा भेरू गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगम् मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनिति नमो नारायण गिरिजी परब्रह्मस्वरूपं कलावज्ञजीवोधरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्त्रं कलानिशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजौवानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य ते जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा तुझ्या पायरीशी सदानं रमाथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा तुझ्या पायरीशी सदानं रमाथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शुने लोक स्वानंद घेसी श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदानं रमाथा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बलाची देवा दीना दुर्बलाची देवा दीना दुर्बलाची देवा देवा
घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जी स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू संता पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा साधू पाशी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्ही जीवलग जन्मोजन्मी म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा विठ्ठल 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु निवृत्तीनाथ महाराज की संता पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी भावे लीन सदा अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय सद्गुरु योगराज गंगा गिरजी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायण गिरजी महाराज आदी करून सकल वारकरी संतांच्या पदस्पर्शाने व तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेल्या या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं व श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शानं पावन पुनीत झालेल्या या नाशिक भूमीला वंदन करून मी माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता ह्या नात्यानं अल्पसा परिहार देणं मी माझं कर्तव्य समजतो आणि परिहार द्यायचा आहे तो असा की श्री क्षेत्र रामनगर तरुण मित्र मंडळ अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या दुसऱ्या दिवसाची सहाव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुमच्या सर्वांच्या आज्ञेनं माझ्याकडे देण्यात आलेली आहे. सर्वांनाच धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. रामनगर तरुण मित्र मंडळ राहुरी भगूर त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. एवढा सुंदर सप्ताह ते करतायत. तरुण मित्र मंडळासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा महाराज. तसं सप्ताहाचं वर्ष 57 वर्ष झाले आहे सप्ताहाला, परंतु हे तरुण मित्र मंडळाचं दुसरं वर्ष आहे. त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. आत्ता सुंदर अशी चाल गायली ते म्हणजे आमचे भगवान महाराज बोराडे असतील. संगीत अलंकार आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण आहे महाराज. काय वरती आवाज आहे, का गोड आवाज आहे महाराजांचा, वा. त्याचबरोबर आमचे गोरख महाराज सगभोर असतील, ते खूप छान गातात, गोड गातात. त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर आमचे संगीत अलंकार हनुमंत महाराज गतीर, गोरख महाराज गतीर आहे ना, खूप नामवंत गायक आहे, त्यांचे बंधू येते. त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर मृदंगावर ज्यांनी साथ केली, अतिशय पोषक वादन महाराज, जे गायकाला पाहिजे ते त्यांनी दिलेलं आहे बरं का. मृदंग अलंकार आमचे जिवलग मित्र, आपल्या नाशिक जिल्ह्याचं एक भूषण आहे, उगावता सूर्य आहे. काय हातात जादू आहे महाराज, काय काय वाजवलं महाराज, काय चक्रधार वाजवतात. रवी महाराज बोराडे असतील, आमचे जिवलग मित्र आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. तुमच्याही चरणी वंदन आहे महाराज. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्यांनी मला फोन केला, आमचे स्वप्नील सर आयरे असतील, ते खऱ्या अर्थानं वेल एज्युकेटेड आहे महाराज, बँकेत आहे बरं का. परंतु एक वेल एज्युकेटेड असून सुद्धा या परमार्थामध्ये ते सेवा देण्याचं काम करताय. नाहीतर एखादी डिग्री मिळवली तर मुलं देव मानत नाही महाराज.
इथं वेल एज्युकेटेड माणसं आहे, बँकेत आहे ते सर्व्हिसला, त्यांनाही धन्यवाद देतो. ते आपले परमार्थमध्ये सेवा देत आहेत. आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्यामुळं इथं मला तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा योग मिळाला ते म्हणजे आमचे जिवलग ज्येष्ठ गुरुबंधू. ते सुद्धा इंजिनियर आहे महाराज, वेल एज्युकेटेड कीर्तनकार आहे. त्यांचं काल्याचं कीर्तन आहे या ठिकाणी. त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्यामुळं मला तुमच्या दर्शनाचा योग मिळाला. ते म्हणजे आमचे जिवलग मित्र युवा कीर्तनकार चंद्रकांतजी महाराज रक्ते असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व टाळकरी असेल, वारकरी असेल, नियोजनकर्ते असेल, सर्वांनाच धन्यवाद देतो. आणि आमचे माझा कीर्तनकार या यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे उमेश दादा या ठिकाणी आले आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. तुमच्याही चरणी वंदन आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे जे शेवट राहिलेलं आहे बरं का, साऊंड सिस्टीम. अक्षय भाऊ बैरागी, एवढी सुंदर साऊंड सिस्टीम आहे महाराज. नाशिक जिल्ह्यामध्ये टॉप 1ची साऊंड सिस्टीम म्हणजे अक्षय भाऊ बैरागी, त्यांनाही धन्यवाद देतो. विनेकरी महाराज असतील, सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल 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 कुंडलिक वरदाई विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदत महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला. संतापायी माथा ठेविता सद्भावे, तेने भेटे देव आपे आप. नामदेव महाराज या अभंगातून असं म्हणतायत की ज्या वेळेला हे मस्तक साधूच्या चरणावरती टेकवलं जातं त्यावेळेला भगवान परमात्म्याची प्राप्ती आपोआप होते महाराज. हे मस्तक ज्या वेळेला साधूच्या चरणावरती टेकवलं ना तर तो भगवान परमात्मा आपोआप मिळतो. आता कुठेही मस्तक टेकवलं तर देव भेटणार नाही महाराज. आज भालत्या सलत्या ज्यांना कोणी संत म्हणायला तयार नाही किंवा सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर स्वतः म्हणतात की तुम्ही आम्हाला संत म्हणा. महाराज अशा संतांचं वर्णन करत नाही बरं का, कारण संत पदवी नको आम्हास, आम्ही किंकर संतांचे दास. संत ही पदवी महाराजांना नको आहे. संतांनी सुद्धा संत पदवी नको म्हटली. अरे अंगे नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, साधू नावान साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. एवढं सोपं आहे का ते? अस्वलाच्या अंगावर लांब लांब जटा, गाढवाला नाही काही भस्माचा तोटा, साधू नावान साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. साधू बनणं एवढं सोपं नाही महाराज. आमच्यासारखं एखाद्यानं फार जटा वाढवाव्या आणि म्हणावा आम्हाला तुम्ही साधू म्हणा, अशी वेशभूषा केशभूषा करून कोणी साधू होत नाही. साधू बनण्याकरता ती अवस्था महाराजांना मागावी लागली. काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. कधी येईल रे बाबा ती अवस्था? या अवस्थेकरता आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतोय महाराज. ज्यांच्या मुखात कधी देवाचं नामस्मरण नाही, ज्यांचा देह कधी देवाचे कार्य नाही, त्यांना सुद्धा लोक संत म्हणायला लागले. काय बावळट लोक आहे. तुमच्याकडे होतं का ते बरं मला माहीत नाही. ते मागं निघालं होतं चादरीवाल्या बाबाचं. लोक म्हणायचे चादरी खालून गेलं की सगळे रोग नष्ट होतात लोक म्हणायचे. आता कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये असं कधी घडतं का? आता तर काय झालं, लोक त्या सैलानीला चालले घुमत, सैल्या सैल्या करत. मी एक बाई पाहिली महाराज, चंदू महाराज आपल्या श्रामपूरच्या बस स्टँडवरती बसमधून खाली उतरली आणि लागली ना घुमायला, सैल्या 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 सैल्या. तिचा मालक सोबत होता महाराज. तो एवढा मोठा माणूस, त्याला वाटलं ही खाली बिली पडेल, तो हिला धरायला तोही खाली उतरला. हिचं घुमणं चालूच, सैल्या सैल्या सैल्या. आता कंडक्टर थांबला आणि घेतला ना एसटीचा दरवाजा लावून. निघली एसटी धकल्यावर हिच्या लक्षात आलं आपण तर सैल्या सैल्या करून राहिलो पण आपल्या थैल्या गाडीत आहे. हिनं मालकाला सांगे, अरे वैर्या घे ना थैल्या. तो म्हणे गेल्या आता, तू कर सैल्या सैल्या, मी पाहतोय थैल्या. मोठा देखावा आणला महाराज लोकांनी.
महाराज म्हणतात दंभ करू सोंग भक्ती दाऊ जना, अंतरी भावना वेगळ्या. तुमची अवस्था ती झाली नाही, तुम्ही फक्त देखावा दाखवतात. पोटासाठी सोंग ढोंग, पोटासाठी संत झाले कलेत बभूत, झाले कलेत बभूत, झाले कलेत बभूत. पोटासाठी संत झाले कलित बभूत, कलित बभूत झाले कलित बभूत. हा पोटासाठी संत झाले कलित बभूत. जय भो जय हो. हो झाले कलित बभूत, झाले कलित बभूत. हा पोटासाठी संत झाले कलित बभूत, झाले कलित बभूत, झाले कलित बभूत, बभूत. पोटासाठी सोंग ढोंग, तेथे कैसा पांडुरंग. तेथे कसला आला देव, विनाकारण गमिवता आपल्या आयुष्यातली वेळ. तिथे देव नाही. अरे तुम्हाला जर देव मिळवायचा असेल तर तुम्ही खऱ्या साधूकडे गेलं पाहिजे. मग ते संत कोण, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. तुम्ही या संतांकडे जर गेला आणि हे मस्तक जर त्यांच्या चरणावरती टेकवलं तर देव मिळेल महाराज. का हो, संतांच्या चरणावरती मस्तक टेकवलं तर देव मिळेल का? 100% मिळेल. मग कुठं आहे संत? जातो आम्ही संतांच्या चरणावरती मस्तक टेकवायला. महाराज म्हणतात देव मिळेल यात शंका नाही, परंतु संत मिळतील अनेक प्रश्नचिन्ह आहे. संत मिळतील सांगताच येणार नाही. महाराज म्हणतात चंद्र अमृत सुख सेववेल, हसता जाता रवी दरवेल, माया हेळा सागर तळवेल, परित्या साधूची भेट न होईल. महाराज म्हणतात साधू मिळणं मोठं दुर्लभ आहे. महाराज या मानवी जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर 3 स्वाभाविक संगतीचं वर्णन शास्त्रकारानं केलेलं आहे. नंबर 1 ला आहे कुसंगती, नंबर 2 ला आहे विसंगती आणि नंबर 3 ला आहे सतसंगती. पण या तिन्ही संगतीमध्ये आपण जर थोडासा बदल पाहिला तर कुसंगती ही टाळावी लागते, विसंगती ही घडत राहते आणि सतसंगती मात्र करावी लागते, पर्याय नाही. नंबर 1 ला आहे कुसंगती. आता कुसंगती कशाला म्हणतात? तुमचा एखादा मित्र तुम्हाला 15-20 वर्षांना भेटतो, एखादा ढेकून त्या ढेकणाच्या संगतीमध्ये हिऱ्यानं जावं. हिरा जाऊ नये महाराज. हिऱ्याची आणि ढेकणाची संगती होत नाही. परंतु महाराज म्हणतात जर गेलाच तर ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. ही जीवनामध्ये आलेली कुसंगती आहे. म्हणून सज्जन माणसानं दुर्जन माणसाच्या संगतीत जाऊ नये महाराज. दुर्जन कसा आहे सांगू तुम्हाला? दुर्जन कसा आहे सांगू? तुम्ही विंचू पाहिलाय का? विंचू. महाराजांनी विंचवाचं उदाहरण दिलं. विंचवाच्या नांगीमध्ये विष आहे. किती विष आहे? इतकं विष आहे की त्या विषाचं मोजमाप करणं सुद्धा आपल्याला जड जाईल. फार थोडं, खूप थोडं विष आहे. पण एवढंच विष ज्या वेळेला माणसाच्या शरीरामध्ये जातं, ती नांगी तो विंचू आपल्याला मारतो, त्यावेळेला जेवण सुद्धा करू देत नाही. एवढंच विष. महाराज म्हणतात विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विष आहे, पण जेवढं विंचवाच्या नांगीत विष आहे तेवढं दुर्जनाच्या कणाकणात विष आहे. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. ही जीवनामध्ये आलेली कुसंगती आहे. नंबर 1 ला आहे कुसंगती, नंबर 2 ला आहे विसंगती. आता विसंगती कशाला म्हणतात? तुमचा एखादा मित्र तुम्हाला 15-20 वर्षांना भेटतो आणि तो पहिला प्रश्न विचारतो, का रे भाऊ कस काय, बरं आहे ना तुझं? हा म्हणतो सगळं काही ठीक आहे रे. हुंडा 3 लाख भेटला, पण इतकी डोकेदुखी भेटली, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड फ्रीज मधलं पाणी मागितलं की गरम चहा आणून देते, नाही पिलो तर मग अंगावर टाकते. इतकी विसंगती भेटली.
ही माणसाच्या जीवनामध्ये आलेली विसंगती आहे. ही काय टाळताही येत नाही आणि घडवताही येत नाही. ही घडत राहते, हिला पर्याय नाही. काही काहींना बाया अशा भेटल्या महाराज, त्या मालकाचं काहीच ऐकत नाही. मी काही काहींना शब्द वापरला बरं का. माणसानं ऐकावं, पण काय लिमिट आहे ऐकायला सुद्धा. बाई जर चांगलं सांगत असेल तर 100% मालकानं ऐकावं, आणि चुकीचं सांगत असेल तर ऐकू नये महाराज. काही काही लोक ऐकतात पण सगळंच महाराज. एकदा बाईनं सांगितलं कीर्तनाला जाऊ नका, हा म्हणतो घरी. जात नाही महाराज लोक कीर्तनाला. एका जणानं लग्न झालं ना हरिपाठ सोडला. त्याला म्हणलं करे भाऊ, लग्न झालं ना हरिपाठ सोडला, त्याला काय कारण? तो म्हणला महाराज मला बायको एवढी चांगली भेटली, मी एकदा घरामध्ये गेलो की मला घराच्या बाहेरच निघू देत नाही, एवढं प्रेम करते माझ्यावर. त्या गावात एक महाराज होते, ते म्हणले अरे मूर्खा, असं कोणी करतं का? लग्न झाल्यावर कोणी हरिपाठ सोडतं का? लोकांना असं वाटतं प्रेम आहे या जगामध्ये. कुणी कोणावर प्रेम करत नाही महाराज. या प्रेमाचा जर विचार केला तर तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तू काया नगर का सौदागर. माता कहे बेटा मेरा है, पिता कहे बेटा मेरा है, ना माता जी का ना पिताजी का, ये तो जन्म देने का नाता है, तू काया नगर का सौदागर. पत्नी कहे पति मेरा है, पति कहे पत्नी मेरी है, ना पति का ना पत्नी का, ये तो शादी का एक नाता है. बहन कहे भैया मेरा है, भैया कहे बहन मेरी है, ना भैया जी का ना बहन का, ये तो राखी बांधने का नाता है, तू काया नगर का सौदागर. मामा कहे भांजा मेरा है, मामी कहे भांजा मेरा है, ना मामा जी का ना मामी जी का, ये तो बेटी देने का नाता है, तू काया नगर का सौदागर. कमाल कहे कबीर मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कमाल का ना कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है, तू काया नगर का सौदागर. तुझे अपने वतन पे जाना है, तू काया नगर का सौदागर. भाई रे सब पैसों के भाई, भाई रे सब पैसों के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, अपने दिल का अपने दिल का साथी कोई नहीं रे, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, काय रडतो या विनाकारण संसारामध्ये? रडू नको, या विसंगतीमध्ये अडकू नको. कोणत्या बाईनं मालकाला चांगलं म्हणलं महाराज आतापर्यंत? तू म्हणशील बायका पोर ही तुझ्या मागची चोर, अरे मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. कोणत्या बाईनं मालकाला चांगलं म्हणलं महाराज आतापर्यंत? संसार हा इंद्राचा असो या उंदराचा असो, तो अपूर्णच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका आता, एका ठिकाणी 4 बाया बसलेल्या होत्या महाराज. 4 बाया.
त्यातली एक म्हणे माय महानवरा घरीच राहत नाही, फोन आला की चालला, फोन आला की चालला, फोन आला की चालला. आता तिचा मालक पोलीस होता, कायला घरी राहील, पोलीस यायला कामच ते, जावंच लागतं फोन आल्यावर. त्यात एक दुसरी होती, ती म्हणे तो हा तरी घरी येतो, मग हा तर कंपनीत आहे, सकाळी 8ला गेला की दुसऱ्या दिवशी सकाळी 8लाच दर्शन होतं त्याचं. त्यात एक तिसरी होती, ती म्हणे तुमच्या दोघीचे परवडले, मग हा तर कीर्तनकार आहे म्हणे, गुढीपाडव्याला गेला, हनुमान जयंती कधीचीच झाली माय, अजून घरी आला नाही. त्यात एक चौथी होती महाराज, चौथी, आता ऐका बर का, चौथी होती, ती म्हणे तुमच्या तिघीचे घरी तरी येतात, मला तर पाहायला जावं लागतं, आज या नालीत पडेल अशीन का त्या नालीत पडेल अशी. नाही नाही, मला वाटतं आज तिकडल्या पाटील भाऊच्या नालीत पडलेला आहे. आता तिचा पेताड, त्याला कोण काय करणार महाराज. ही जीवनामध्ये आलेली विसंगती आहे, ही काय टाळताही येत नाही आणि घडवताही येत नाही. म्हणून तर सुखदेवांनी उदरी माया त्यागी रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे, इनके कारण सुख दे बने, उदरी माया त्यागी रे. भागवताच्या महात्म्याचा दुसरा श्लोक आहे बघा, यम प्रवजंत मोपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरगधार अजुहाव, पुत्रेति तन्मया तरो विनेदु, स्तम सर्वभूत हृदय मुनिमान तोष्मी. स्वतःचा बाप आवाज देतो, स्वतः व्यास महर्षी आवाज देतात, अरे शुका थांब, शुका थांब, शुका थांब. शुका म्हणतो मी थांबणार नाही, कारण ना हम मनुष्यो न च देव यक्षो, ना ब्रह्म ना क्षत्रिय वैश्य शूद्रा, ना ब्रह्मचारी न ग्रही नमस्तु, भिक्षुर्न चाहम निज बुद्ध रूपा. मी नित्य शुद्ध बुद्ध असंग निर्विकार परमात्मा स्वरूप आहे, तुमच्याकडे कशाला थांबू, या मायेमध्ये मी अडकणार नाही. ही माया सगळ्यांना दुःख देणारी माया आहे. जो परमार्थ करतो, तुकोबराय म्हणतात, नाही आनंदाशी जोडा, या आनंदाला जोडा नाही, म्हणजे या आनंदाची बरोबरी जगातला कुठलाच आनंद करू शकत नाही महाराज. काय निवतील डोळे, सुख ते देखो नि सोहळे, संचित तेना कैसे कळे होतील डोहाळे वासनेचे, काय ऐसे पुण्य होईल माझे गाठी, घालीन पायी देवाचे मिठी, मग मी कुरवाळीना जग जेठी, दाटईन कंठी सद्गदित. देवा कधी येईल रे बाबा ती अवस्था आम्हाला, त्या अवस्थेकरता आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतोय. बरं आपल्याला असं वाटतं समोरच्याकडे सुख आहे, अहो त्या समोरच्याला एकदा जाऊन भेटा महाराज, समोरच्याला एकदा जाऊन भेटा. एका घरात दोघं पती पत्नी, दररोज भांडणं व्हायचे महाराज त्यांचे, सकाळी भांडणं, दुपारी भांडणं, संध्याकाळी भांडणं, तिसरा पारा भांडणं, अजून काही राहिलं, 4-5 वेळेस भांडणं व्हायचे दिवसातून. तो म्हणे काय पाप केलं तू माझ्या वाट्याला आली. त्या समोरच्या घरात बघ जरा, आता त्या समोरच्या घरात 2 जण होते, कधी बायको हसायची तर कधी नवरा हसायचा. हा त्याला जाऊन भेटला, का रे भाऊ तुम्ही दोघंही हसता, काय भाग्यवान आहे गाड्या, एवढी चांगली बायको तुला भेटली. अरे तुला कोणी सांगितलं मला भाग्यवान बायको भेटली. अरे म्हणे कधी तू हसतो कधी ती हसती. अरे हसतो हे खरं आहे, पण का हसतो हे तुला माहिती आहे का म्हणे. म्हणे का, म्हणे आम्ही हसतो त्यावेळेला ती स्वयंपाक करत असते, ती लाटणं फेकून मारते, लागलं की ती हसते आणि हुकलं की मी हसतो. यानं तर डोकं खाजवायला सुरुवात केली. अरे बाबा आमच्याकडे काय अशा मारामाऱ्या नाही. ही जीवनामध्ये आलेली विसंगती आहे हो. विनोदावारी नेऊ नका महाराज, मी विसंगती सांगतोय. कुसंगती, विसंगती आणि सतसंगती. विसंगती ही जीवनामध्ये आलेली विसंगती आहे. ही काय टाळताही येत नाही आणि घडवताही येत नाही. महाराजांना सुद्धा म्हणावं लागलं, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. म्हणून आपल्यालाही भेटला असेल तर म्हणावं बरं झालं देवा
किमान हिच्या माध्यमातून परमार्थ तरी घडतोय. विठ्ठल 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 ही जीवनामध्ये आलेली विसंगती आहे. नंबर 1 ला आहे कुसंगती, नंबर 2 ला आहे विसंगती आणि नंबर 3 ला आहे सतसंगती. बोला हो नामदेव महाराज, सांगा आम्हाला या सतसंगतीबद्दल काहीतरी. नामदेव महाराज म्हणतात, या जीवनामध्ये यथार्थ भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर हे मस्तक साधूच्या चरणावरती टेकवलं पाहिजे. अहो मस्तक जर साधूच्या चरणावरती टेकवलं तर काय मिळेल का? महाराज म्हणतात मिळेल का असं विचारता काय? योगियांचे ध्यानी ध्याताना तुडसी तो आम्हापाशी मागे पुढे. काही प्रयत्न हा शब्दच महाराजांनी खोडून टाकला. महाराज मिळेल पण कसा? अभंगाचं पहिलं चरण. संतपाई माता दरिता सदा भावे संतपाई माता दरिता सदा भावे संतापाई माता दरिता सदावे. संतापाई माता माता केविता सदावे. संतपाई माता जय हो. हरिता सदा भावे संतपाई माता दरिता सदा भावे हे संतापाई माता केविता सदावे. संतापाई माता केविता सदावे. तेने बेट देव आप आप तेने बेट देव आप आप तेने बेट देव आप आप मनवने संता अखंड बाजावे मनवने संता अखंड बाजावे तेने भेट देव आपे आप. तेने भेट देव आपे आप. तेने भेट देव आपे आप. मनवने अखंड बजावे. मन संता अखंड बजावे. ए संता पाई माता हरि बोल. दरिता सदा भावे जय हो. तेने बेट देवा तेने बेट देवे आप संताई माता देविता सदावे. तेने भेट देव तेने भेट देव आपे. संता पायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. महाराज म्हणतात संतांच्या चरणावरती जर मस्तक टेकवलं तर देव आपोआप मिळेल. अहो आपोआप मिळेल म्हणता तुम्ही, पण संतांकडे देव मिळायला काय तो काय त्यांच्याकडे हजरच आहे का महाराज? महाराज म्हणतात तो कुठेच नाही. देव कुण्या मंदिरात नाही, वैकुंठात नाही, मस्जिदीत नाही, कुठेच नाही. तो सगळीकडे भरलेला आहे. या संतांनी आम्हाला त्या भगवान परमात्म्याची ओळख करून दिली महाराज. सर्व घटी राम देहाधी एक
सूर्यप्रकाशक सहस्रदश्मी जैसा हृदयामध्ये मी रामू विठ्ठल जडस्थळी भरला सर्वभूती पाहे एक वासुदेव. भगवान परमात्मा नाही अशी या विश्वात देवा नटला नानापदे देवा नटला नानापदे देवा नटला नानापदे देवा नटला नानापदे बरोन उरला चराचरा बरोन उरला चराचरे देवा नटला नानापदे देवा नटला नानापदे नटला नानापदे देव नटला नानापदे हा विठ्ठल जळी जळी भरला रीता ठाबनाजी मुरला रीता ठाबनाजी मुरला रीता ठाबनाजी मुरला विठ्ठल जळी जळी भरला रीता ठाबनाई मुरला रीता ठाबनाई मुरला रीता ठाबनाई मुरला उरला उरला विठ्ठल जळी स्थळी भरला. भगवान परमात्मा नाही अशी या विश्वात एक जागा नाही, पण तो असा आहे हे आपल्याला कळालेलं नाही. म्हणून त्या साधूकडे जाणं महत्वाचं आहे. काही काही बहादर इतके विचित्र वागतात महाराज, त्यांची व्यापकता बघा तुम्ही कुठपर्यंत मर्यादित ठेवलं त्यांनी. एखादा बिडी पिणारा मनुष्य मंदिराच्या समोरून जातो, मंदिर आलं की बिडी मागं करतो आणि मंदिर गेलं की पुन्हा बिडी सुरू. म्हणजे त्याच्या अशी भावना आहे की देव फक्त मंदिरातच आहे. अरे तो सगळीकडे भरलेला आहे. सर्व घटी राम देहादिही एक. अहो या प्रपंचामध्ये जेवढं काम करून घेणं सोपं आहे तेवढं परमार्थामध्ये देव जाणून घेणं सोपं नाही महाराज. या प्रपंचामध्ये जेवढा पैसा कमवणं सोपं आहे ना तेवढा परमार्थात देव जाणून घेणं सोपं नाही. काय पैसा कमवायला लागले लोक बुद्धीचा वापर करून महाराज. या जगातला पैसा कमवण्यासारखा सोपा उद्योग जगात दुसरा कोणता नाही महाराज. एकानं नोकरी सोडली, इंजिनियरची नोकरी सोडली आणि दवाखाना टाकला. हा गाड्यांचा इंजिनियर यानं माणसांचा दवाखाना टाकला. नाशिकमध्ये बोर्ड लावला, कोणताही रोग बसून मिळेल. बसून मिळेल म्हणजे बरा होऊन मिळेल बरं का. रोग जर बसला तर 300 रुपये घेतले जातील आणि रोग जर बरा झाला नाही तर 1000 रुपये दिले जातील. आता असा बोर्ड लोकांनी पहिल्यांदा पाहिला. एक आपला रामनगरच्या म्हणे चला म्हणे जाऊ म्हणे आपण, आपल्याला कोणता रोग झाला नाही परंतु 1000 रुपये मिळवायला काय हरकत आहे म्हणे. गेला. नमस्ते डॉक्टर साहेब. नमस्ते. बसा बसा बसा. बरं काय झालं तुम्हाला? अहो माझ्या जिभेची चव गेली हो, माझ्या जिभेला चवच राहिली नाही. डॉक्टर साहेब म्हणे अजिबात चव राहिली नाही. म्हणे अजिबात चव राहिली नाही म्हणे. तिथे एक बाटली होती. डॉक्टरनं ती बाटली घेतली आणि अर्धी बाटली याच्या तोंडात टाकली. डॉक्टर ते होतं पेट्रोल बरं का. डॉक्टर तुम्ही माणसाचेच डॉक्टर आहात ना? अरे म्हणे काय झालं? अरे म्हणे हे पेट्रोल आहे. आली भाऊ तुला चव, आण 300 रुपये. तुला कळालं ना हे पेट्रोल आहे, आण 300. पैसा कमवण्यासारखा सोपा उद्योग जगातला दुसरा कोणता नाही. हा म्हणला आपण 1000 रुपये घ्यायला गेलो पण यानं 300 हाणले. परत दुसऱ्या दिवशी गेला. नमस्ते डॉक्टर साहेब. नमस्ते. बसा बसा. काय झालं? अहो म्हणे माझी स्मृती गेली हो, मला अजिबात काही आठवत नाही म्हणे. अजिबात आठवत नाही. डॉक्टर म्हणले अजिबात नाही आठवत का? डॉक्टरांनी परत तीच बाटली घेतली आणि तोंडात टाकायला लागले. डॉक्टर आज बी पेट्रोल, आण 300. स्मृती आली. तुला आठवलं ना हे पेट्रोल आहे, आण भाऊ 300 रुपये. हा म्हणला पहिल्या दिवशी 300 गेले, दुसऱ्या दिवशी 300 गेले, असे 600 गेले महाराज. 600. आता काही झालं तरी 1000 रुपये याच्याकडून घेऊनच यायचे. गेला परत तिसऱ्या दिवशी. नमस्ते डॉक्टर साहेब. नमस्ते. बसा बसा. काय झालं आता? अहो माझी दृष्टी गेली हो, मला काहीच दिसत नाही म्हणे. तुमचा दवाखाना सुद्धा दिसत नव्हता, मला लोकांनी धरून तुमच्या दवाखान्यात आलं. म्हणलं बरं बरं. डॉक्टर म्हणे बसा. बसले.
डॉक्टरांनी कंपाऊंडरला आवाज दिला, कंपाऊंड दे रे भाऊ याला 1000 रुपये. 1000 रुपये दे म्हणले आणि नोट दिली 500ची. हा म्हणला, डॉक्टर साहेब 1000 रुपये दे म्हणता आणि नोट तर 500चीच दिली. आण 300. दृष्टी आली. दृष्टी आली ना भाऊ, तुला 500 दिले तरी तुला कळू राहिलं हे 500 आहे. तू 1000 रुपये मागायला लागला म्हणजे दृष्टी आली. पैसा कमावण्यासारखा सोपा उद्योग या जगात दुसरा कोणता नाही. पण तेवढा सोपा उद्योग देव जाणून घे नाही का हो. महाराज म्हणतात, नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. महाराज म्हणतात, हे कोडं सोडून देण्याचं काम आम्हाला संत करत असतात. तेने भेटे देव आपे आप. कहो महाराज, असं सहज तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं हे असं चालत नाही. कोणाला भेटला ते सांगा. अहो प्रसिद्ध उदाहरण आहे महाराज, प्रसिद्ध. ज्या नामदेव महाराजांचा अभंग आहे त्या नामदेव रायांच्या चरणावरती ज्या वेळेला भगवान परमात्म्याच्या पांडुरंगाच्या पत्नीचा माथा टेकला त्यावेळेला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं महाराज, दर्शन झालं. कथाभाग आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी एक सण येतो बघा महिला मंडळी. कोणता? बलिप्रतिपदा. करेक्ट. बलिप्रतिपदा या सणाचे एक विशेष महत्व आहे. या दिवशी त्या बाईनं आपल्या मालकाचं ओवाळणं करायचं असतं. तुमच्याकडे करतात की ते मला माहीत नाही, पण आमच्या भागामध्ये ओवाळणं करतात आणि ते केलंच पाहिजे महाराज. त्यानं मालकाचं आयुष्य वाढतं, त्यानं मालकाचं आयुष्य वाढतं. खरं तर स्त्रीचं जीवन हे त्यागातच गेलं महाराज, स्त्रीचं जीवन. एखाद्या दिवशी जर बाईनं जर आपल्या नवऱ्याला असा प्रश्न विचारला ना तर वाईट वाटू देऊ नका. एखाद्या दिवशी प्रश्न विचारेल एखाद्या दिवशी बाई, का हो हे कुंकू माझं लावते मी पण तुमच्या करता, हे मंगळसूत्र माझं घालते मी पण तुमच्या करता, ही बिंदिया लावते मी पण आहे तुमच्या करता, हे कंगण घालते मी पण आहे तुमच्या करता, हे जोडवे घालते मी पण आहे तुमच्या करता. अहो एवढंच नाही, त्या बाळाला जन्म देते मी, ते दूध माझं, ते रक्त माझं, परंतु त्या बाळाच्या पुढे नाव तुमचं. अहो एवढंच नाही, वट सावित्रीचं पौर्णिमेचं व्रत करते मी पण आशीर्वाद मात्र तुम्हाला. एखाद्या महात्म्याच्या पाया पडते मी पण आशीर्वाद मिळवते तुमच्यासाठी. का हो एवढं सगळं माझं तुमच्याकडे आहे, तुमचं काय आहे हो माझ्याकडे? काय सांगा ना बाईचं आपल्याकडे? काहीच नाही महाराज, बाईचं आपल्याकडे काहीच नाही. म्हणून पत्नीला पत्नीचा योग्य तो दर्जा द्यावा आणि सासू सासऱ्यांनी सुनेचा दर्जा द्यावा. त्यांचं जीवनच त्यागात गेलं महाराज, त्यांचं जीवनच त्यागात गेलं. खरं तर पाहिलं तर सगळ्या संत महात्म्यांनी पहिला मान स्त्रीला दिला. खुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. माझी मुलगी असावी पण ती मीराबाई सारखी, मुक्ताबाई सारखी असावी महाराज. करतात महिला मंडळी बलिप्रतिपदेला ओवाळणं आणि ते केलंच पाहिजे महाराज. रुक्मिणी मातेनंही केलं. त्या सुंदर रामायणामध्ये बाईचे अनेक धर्म सांगितलेले आहे. पतिव्रतेचा नेम धर्म घ्या तुम्ही समजून, घ्या तुम्ही समजून. अहो आपल्या पतीला नित्य मानिते देवा प्रमाण, अहो आपल्या पतीला नित्य मानिते देवा प्रमाण. पतीला राग तरी बोले हसून, बोले हसून. अपराधाची क्षमा मागते पदर पसरून. अहो देवाला म्हणे पतीच्या आधी द्या मला मरण, द्या मला मरण. तुळसाला पाणी घाले नित्य नेमाण, तुळसाला पाणी घाले नित्य नेमाण. असे बरेचसे धर्म बाईचे त्या सुंदर रामायणामध्ये सांगितलेले आहे. मी काय हे सगळे धर्म सांगून तुमचा वेळ घेणार नाही, परंतु रुक्मिणी मातेनंही ओवाळणं केलं. रुक्मिणी माता गेला, रावळात गेल्या आणि पाहता तर काय दिसलं? असंख्य चतुर्भुज रूप पांडुरंगानं घेतलेली. एक नाही, दोन नाही, तीन नाही, असंख्य चतुर्भुज रूप पांडुरंगानं घेतली. आणि पाहता आणि मोठ्यानं हसायला लागल्या. लाजले गे मायाता कोणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाहे तिकडे तोच आहे महाराज,
संपूर्ण अभंग पहा तुम्ही. वाळू मी गेले माय सखिया माझारी जिकडे पाहे तिकडे जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज नर नारी. वाळू मी गेले माय शारंगधरा जिकडे पाहे तिकडे जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवारा. वाळू मी गेले माय गेले द्वारके जिकडे पाहे तिकडे जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके. जिकडे पाहावं तिकडे तोच आहे महाराज. आता काय मला ज्यांचं ओवाळणं होत नाही, रुक्मिणी माता पळत निघाल्या, तेवढ्यात भेटले नामदेव महाराज. माई अहो काय झालं? अरे बघ ना रे नामा, देवानं काय थट्टा घेणं लावली माझी. अरे एक नाही दोन नाही तीन नाही असंख्य चतुर्भुज रूप पांडुरंगानं घेतली. अनंत रूपे अनंत वेचे देखिला त्याचे. अनंत रूपे अनंत वेचे देखिला त्याचे. अनंत रूपे अनंत वेशी देखील त्याशी. अनंत रूप भगवान पांडुरंग परमात्म्यानं घेतलेली. आणि रुक्मिणी माता म्हणतात नामा मला देव दाखवशील का रे बाबा. नामदेव महाराज म्हणतात त्याला ओळखणं फार सोपं आहे. तुम्ही जा आणि गेल्यानंतर कौस्तुभ मणी बाजूला सारवा आणि प्रत्येक कौस्तुभ मणी बाजूला सारून एक भृगु ऋषींनी मारलेली लातीची खून असेल ती खून पहा आणि पांडुरंगाचं ओवाळणं करा. आजही आपण जर पंढरपूरला गेलो आणि पांडुरंगाच्या छातीवरती बघितलं तर भृगु ऋषींनी मारलेली लातीची खून आहे. जशीच्या तशी सांभाळली महाराज साधूची लात, जशीच्या तशी सांभाळली. गेल्या रुक्मिणी माता आहे का खून सारखा बाजूला, आहे का खून सारखा बाजूला, आहे का खून सारखा बाजूला. ज्यावेळेला ओरिजिनल मूर्ती समोर दिसली आणि रुक्मिणी मातेनं ओवाळणं केलं. रुक्मिणी माता म्हणतात देवा तुम्ही माझी परीक्षा घेतली बर का, पण मी या परीक्षेत पास झाले. पांडुरंग परमात्मा म्हणतात अगं नापास झाली असती, उग कॉपी चालली म्हणून पास झाली. नामदेव महाराज भेटले म्हणून पास झाली तू, नाहीतर काय पास व्हायच्या गॅरंटीची नव्हती. नसते नामदेव महाराज भेटले तर चालली होती घरी. वैजयंती माळगळा श्रीवत्सलांचन विष्णुदास नामा येणे दाविले खून. ही खून दाखवणारे नामदेव महाराज आहे महाराज, ही खून दाखवणारे नामदेव महाराज आहे. म्हणून आम्ही संतांकडे जावं. बघा ज्या नामदेव महाराजांना देवाकडे नैवेद्य घेऊन जावं लागायचं, पण नामदेव महाराजांची धाव जनाबाईनं घेतली तर देवाला दळायला यावं लागायचं महाराज. संतांना जर तुम्ही भेटले तर तुम्हाला देव मिळेल. बघा ना ज्या नामदेव महाराजांना देवाकडे नैवेद्य घेऊन जावं लागायचं ना, त्या जनाबाई जवळ देव यायचा. कारण त्या जनाबाईनं संतांची संगती केली, नामदेव महाराजांची संगती केली. तेने भेटे देव आपल्या. त्या जनाबाईचं जर आपण थोडंसं चरित्र पाहिलं, त्या जनाबाईचं जर चरित्र पाहिलं ना महाराज, तर इतके कामं केले देवानं जनाबाईचे. ते काम जरी आपण पाहिले तर आपल्याला सहज हसायला येतं महाराज. झाडलोट करी जाणे जय हो. झाडलोट करी जाणे
महाराज जनाबाईचे कामं केले, गोरोबा काकांचे सुद्धा कामं केले. काय कामं केले? फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगा तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा. आभाळाच मग हे आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. त्या गोरोबा काकांचे कामं केले महाराज. गोरोबा काकांच्या घरी मडके घडवले, जनाबाईंचे कामं केले. काय काम केलं जनाबाईचं? जनाबाईच्या डोक्यात उवा झाल्या होत्या, उवा. आता उवा होत नाही. पूर्वी उवा व्हायच्या महाराज. त्याचं कारणही सांगेल मी तुम्हाला. पूर्वी बायांना खूप कामं करावं लागायची आणि ते कामानं ते अंग ओलं चिंब व्हायचं आणि त्या घामामधून तयार झालेला हा प्राणी आहे त्याला ऊ असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? ऊ असं म्हणतात. हे काय मी माझ्या मनाचं सांगत नाही बरं का, हे सगळं चरित्र आहे महाराज. त्या ऊला सुद्धा एक मुलगी आहे, तिला लीक असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? खतू म्हणतात का? लीक लीक असं तिला म्हणतात. ती लीक देवानं काढावी महाराज. ते कामं जरी पाहिले तर आपल्याला हसू येतं महाराज. त्या लीकला सुद्धा एक मुलगी आहे, तिला पखाल असं म्हणतात. ती पखाल अशी एकदम बुडाशी चिकटलेली असते. देवानं एक केस बाजूला सारावा आणि ती पखाल काढावी. इतके काम केले महाराज. का केले? तर जनाबाई माझ्याकडे आल्या नाही, तर जनाबाई या संतांकडे गेल्या म्हणून हे काम. म्हणून आपली धाव नेहमी संतांकडे असावी महाराज. आपली धाव नेहमी संतांकडे असावी. पण आज जर आपण पाहिलं तर साधूच बघायला मिळत नाही. तुम्हाला जर खरे साधू पाहिजे असतील तर तुम्ही आळंदीला जा. शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकरांचं दर्शन घ्या. ते खरे साधू आहे महाराज. तुम्ही आमच्या सरला बेटावरती जा, आमच्या गुरुवर्य रामगिरीजी महाराजांचं दर्शन घ्या. ते खरे साधू आहे महाराज. तुम्ही देवगडला जा, शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराजांचं दर्शन घ्या. ते खरे साधू आहे. हे संतांचे विभूती आहे महाराज. पण जे उहात उह मिळवता आणि म्हणता की तुम्ही आम्हाला साधू म्हणा, आम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण करू. महाराज म्हणतात तिकडे तुमच्या जीवनाचं कल्याण होणार नाही. तुम्हाला जर जायचं असेल तर खऱ्या साधूकडे तुम्ही जा. खऱ्या साधूकडे गेलं पाहिजे महाराज. अभंगात तर साधू जवळ जायचं आहे. एखाद्या माणसामध्ये काय क्वालिटी आहे, काय बुद्धिमत्ता आहे, हे सुद्धा आपण ओळखू शकत नाही. बघा, एक माणूस रेल्वे स्टेशनवरती गेला, शेतकरी होता. एक शेतकरी माणूस रेल्वे स्टेशनवरती गेला, त्याला मुंबईला जायचं होतं आणि त्याची भेट झाली एका क्लास 1 अधिकाऱ्यासोबत. आता तो क्लास 1 अधिकारी होता. त्यांच्या चर्चा सुरू झाली. का हो शेतकरी दादा, कुठं चालले? म्हणे मुंबईला चाललो साहेब. मुंबईला चालले का? म्हणे बरं बरं. कोण असतं तुमचं मुंबईला? म्हणे माझे मुलं असतात व मुंबईला. काय करतात मुलं? काय करतात? रिक्षा चालवतायत साहेब. बरं बरं. जरा शेतकरी दिसता? हा म्हणे शेतकरीच आहे म्हणे साहेब. जरा खेड्यातले दिसता? हा म्हणे खेड्यातलेच आहे म्हणे साहेब. जरा बावळट दिसता? हा म्हणे साहेब शेतकरी असल्यामुळे बावळटच आहे साहेब. बरं बरं. तुम्ही कुठे चालले साहेब? म्हणे आम्ही सुद्धा मुंबईलाच चाललो. मी ड्युटीच्या कामावर आहे म्हणे. क्लास 1 अधिकारी आहे म्हणे. बरं. त्या साहेबानं त्या शेतकऱ्याला विचारलं,
तुम्हाला काही सिनेमाचं गाणं वगैरे म्हणता येतं का म्हणे? नाही हो साहेब, काय विचारताय तुम्ही? मला सिनेमाचं गाणं? अहो मला नाट सांगायला म्हणायला सांगा, आंधळे पांगळे मुका बैरा काही सांगा, मी एवढं म्हणतो महाराज. पण हे सिनेमाचं गाणं वगैरे मला नाही येत. तुम्हाला येतं का हो साहेब सिनेमाचं गाणं? हा म्हणे मला येतं म्हणे, माझे 100-200 गाणे पाठ आहे म्हणे. म्हणे बरं बरं. त्या साहेबांना त्या शेतकऱ्याला परत प्रश्न केला, तुम्हाला काही पत्ता वगैरे खेळता येतो का म्हणे? पत्ता वगैरे काय बोलता हो साहेब, काही लाज लज्जा वाटते का नाही तुम्हाला? मला पत्ता खेळता का असं विचारता? अहो माझ्या बापानं कधी मला पत्ता खेळायला शिकवलं नाही, तुम्ही मला पत्ता खेळता विचारता? तुम्हाला येतं का हो साहेब पत्ता खेळता? हो मला येतो. कोणा शिकवला तुम्हाला पत्ता? माझ्या बापानं. फार नालायक होता साहेब तुमचा बाप. तुमच्या बापानं तुम्हाला हरिभक्ती नाही शिकवली, डायरेक्ट राणी हातात दिली तुमच्या बापानं. फार नालायक होता साहेब तुमचा बाप. तुम्ही माझ्या बापाला काही बोलावं याकरता मी तुम्हाला विचारत नाही. तुमचा बाप जर सुज्ञ असताना साहेब तर त्याने तुम्हाला हरिभक्ती शिकवली असती. तुमचा बाप जर सुज्ञ असताना साहेब तुम्हाला त्यांना देशभक्ती शिकवली असती. तुमचा बाप जर सुज्ञ असताना साहेब त्यानं तुम्हाला हरिपाठ शिकवला असता. तुम्ही साहेब लोकच असे आहे म्हणून आमची आज गरिबाची अशी परिस्थिती आहे. साहेब म्हणे तुम्ही मला शिवीगाळ करावी यासाठी मी बोलत नाहीये, पण आपल्याला मुंबईला जायचंय, आपला प्रवास कंटाळवाणे नाही होऊ म्हणून आपण काहीतरी पैंज खेळूया. काय पैंज खेळायची म्हणे? म्हणे शेतकरी दादा एक प्रश्न मी तुम्हाला विचारेल, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. तुम्हाला जर नाही देता आलं तर तुम्ही मला 500 रुपये द्यायचे. नंतर तुम्ही मला प्रश्न विचारायचा, त्या प्रश्नाचं उत्तर मी देईन. त्या प्रश्नाचं उत्तर जर मला नाही देता आलं तर मी तुम्हाला 500 रुपये देईन. शेतकरी म्हणला मी पैंज खेळायला तयार आहे, पण माझी एक आट आहे. म्हणे काय आट आहे? काय आट आहे म्हणे? म्हणे मी गरीब आहे, तुम्ही श्रीमंत. मी पहिल्यांदा मुंबईला चाललो, तुम्ही किती का वेळेस गेलेले असा. माझी एक आट आहे म्हणे. म्हणे काय आट आहे? मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल साहेब, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. तुम्हाला नाही देता आलं तर तुम्ही मला 500 रुपये द्यायचे. नंतर तुम्ही मला प्रश्न विचारायचा, त्या प्रश्नाचं उत्तर मी देईल. मला जर नाही देता आलं तर मी फक्त तुम्हाला 50 रुपये देईल, कारण मी गरीब आहो ना, गरीब आहे मी, म्हणून मी फक्त तुम्हाला 50 रुपये देईल. आता विचारला साहेब म्हणे शेतकरी दादा तुम्हाला पहिला नंबर, तुम्ही मला प्रश्न विचारा. विचारला शेतकऱ्यांना प्रश्न, 20 डोक्याचा 30 हाताचा आणि 10 पायाचा प्राणी कोणता? टोपी काढून डोकं खाजवायला लागले साहेब. अरे उगाच या बहादराच्या नादी लागलो म्हणे. हा प्राणी कोण्या पुस्तकात तर वाचणं सोडा, या बहादराला कुठे दिसला? साहेब नाविलाज झाले. शेवटी खालच्या क्षेत्रात हात घातला, 500ची नोट काढली आणि शेतकऱ्याला दिली. शेतकऱ्याला दिली बरं का. नंतर शेतकरी म्हणे विचारा साहेब प्रश्न, आता तुमचा नंबर आहे. साहेब म्हणे अरे काय विचारा प्रश्न, हाच प्रश्न आहे माझा तुला. 30 हाताचा 20 पायाचा आणि 10 डोक्याचा प्राणी कोणता? लगेच शेतकऱ्यानं वरच्या क्षेत्रात हात घातला, 50ची नोट काढली आणि त्या साहेबाला दिली. तो प्राणी आपल्यालाही माहिती नाही. तू का म्हणे नेनो युक्तीच्या खोली, म्हणून ठेविली पायी डोई. या माणसामध्ये काय बुद्धिमत्ता आहे, काय कुवत आहे हे माणूस ओळखू शकत नाही महाराज. या अभंगात तर साधू जवळ जायचं आहे. सांगा ना महाराज आम्ही त्याला कसं ओळखायचं, कसं ओळखायचं सांगा ना. महाराज म्हणतात त्याला ओळखणं फार सोपं आहे. तुम्ही त्याच्याकडे जा आणि म्हणा आम्ही ज्ञानोबरायांचे दास आहोत, म्हणा आम्ही तुकोबरायांचे दास आहोत. संत देवही देतील आणि संतांचं दर्शनही घडून आणतील. अभंगाचं दुसरं चरण. मनोनी संता बतावे, मनोनी संता बतावे, मनोनी संता बतावे, मनोनी संता बतावे.
अखंड बजावे मन मोदी संता अखंड बजावे मन मोदी संता चरणी लीन वावे सदा त्याचे चरणी वावे लीन सदा हे मनोनी सदा खंड लीन सदा म्हणून या संता अखंड भजावे त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. महाराज काय शिकवलं महाराज दामा शेट्टीने नामदेव महाराजांना? फक्त सांगितलं नैवेद्य घेऊन जाणं. त्या नामदेव महाराजांनी एवढं पुढचं काम केलं महाराज. बापाला देव दाखवला. आजकालचे मुलं देव नाही दाखवत बापाला, दिवे दाखवतात. दिवे दाखवतात. बापाला असं वाटतं आपण खेड्यात राहिलो, पोराचं शिक्षण शहरामध्ये झालं पाहिजे. तो हाडाचं काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करतो आणि त्या मुलाला शहरात टाकतो. आणि ते पोरग काय करतं? फक्त बापाचा पैसा उडवतं महाराज, फक्त पैसा उडवतं. आता एका बापानं पोराला 6 वर्ष इंग्रजी शाळेत टाकलं, 6 वर्ष इंग्रजी शाळेत टाकलं. आणि हा 6 वर्षात फक्त 2च शब्द शिकला, यस अँड नो. आजकालचं नर्सरीतलं पोरग म्हणतं ते यस अँड नो. हा तेवढंच शिकला आणि गावात आला. आता हा अशा गावात यस अँड नो शिकून आला, त्या गावात यस अँड नो एवढं सुद्धा कोणाला येईना. हा आला आणि हा आल्यानंतर शेतीची मोजणी करण्याकरता शहरातून साहेब आले. त्यांनी येता बरोबर पाणी मागितलं. गिव्ह मी 1 ग्लास वॉटर प्लीज. मला 1 ग्लास पाणी मिळेल का? आता सगळे म्हणत बुवा साहेब इंग्रजी बोलून राहिले, आपल्याला तर ते काय समजाना. एक म्हणे बोलवा ना रामभाऊच्या पोर गेले याच्याकडे. म्हणे साहेब इंग्रजी बोलताय, म्हणे तुम्हाला यावं लागेल. हा गेला तिथे. हा म्हणला आपल्याला जास्त काही येत नाही, पण जेवढा आहे तेवढ्याचा तर वापर करू. हा तिथे गेला. गेल्याबरोबर साहेबांनी पाणी मागितलं. 1 ग्लास वॉटर प्लीज. हा म्हणला यस. साहेब म्हणले आपल्या जातीचा माणूस भेटला गड्या बाप्पा आपल्याला. पण हा काय जागेवरून बी आले ना आणि कोणाला सांगे ना बी. अरे हो हो म्हणतो पण पाणी कावर देत नाही. दुसऱ्यांदा पाणी मागितलं. 1 ग्लास वॉटर प्लीज. हा म्हणला यस. अरे हो हो म्हणतो पण पाणी कधी देशील राजा. तिसऱ्यांदा पाणी मागितलं. 1 ग्लास वॉटर प्लीज. हा म्हणे नो. साहेबांनी अशी श्रीमुखात मारली याच्या,
आणि सगळी मोजणी करण्याचं सामान गाडीत टाकलं आणि निघून गेले साहेब निघून गेले. नंतर अख्खं गाव गोळा झालेलं होतं ते त्याच्या जवळ आलं. का रे भाऊ, का मारलं तुला साहेबांनी? अरे म्हणे, तुम्ही सगळे पागल आहे. आमची चर्चा झाली म्हणे, आमचा इंग्रजी संवाद झाला. साहेब मला म्हणले, तू एकटा शिकला, यायला काऊन नाही शिकवलं? खरं असं होतं का ते? प्रत्येक मुलं आहे महाराज बापाला फसवणारे, लय मुलं आहे महाराज. अहो, म्हणून मुलं शिकवा महाराज. आमच्या सीतामाईवरती डाग लागला होता. मिथिलेचा राजा आहे सीतेचा बाप, अयोध्येचा राजा आहे त्या सीतामाईचा सासरा, आणि त्रैलोक्य ताब्यात आहे तिच्या मालकाच्या. पण ज्या वेळेला सीतामाई वनवासाला निघाल्या, प्रवास चालू होता, आणि त्या राम प्रभूंनी सीतामाईला विचारलं, सीते तुला म्हणलं होतं घरी राय, खडतर प्रवास आहे हा. त्यावेळेला सीतामाईनं दिलेलं उत्तर आहे, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, विधिना तेरे लेख किसी के समझन आते हैं, विधना तेरे लेख किसी के समझन आते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं, एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे, सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते. मिथिलेचा राजा आहे सीतेचा बाप, अयोध्येचा राजा आहे सीतामाईचा सासरा, त्रैलोक्य ताब्यात आहे तिच्या मालकाच्या. पण पान पान गोळा करायला बाहेर फिरली. त्या पंचवटीत आले महाराज आणि पान पान गोळा केलं. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़े जाते हैं, महलों के वासी जंगल में कुटी बनाते. कुटिया बांधली महाराज स्वतः करता. प्रारब्ध आहे महाराज ते. ज्या वेळेला श्रीराम प्रभू वनवासाला निघाले आणि चित्रकूट पर्वतावरती आले, भरताला कळालं आपला दादा वनवासाला गेलाय. भरत त्या चित्रकूट पर्वतावरती आला आणि श्रीराम प्रभूंना वारंवार विनंती करू लागला, प्रभू तुम्ही चला, ही राजगादी तुमची आहे प्रभू, हे सिंहासन तुमचं आहे, तुम्ही चला परत. त्यावेळेला श्रीराम प्रभूंनी उत्तर दिलं, अरे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकईना दोषी नभे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचितात,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन होंडक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा कोणा नाही गाठ क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा अरे प्रारब्धामध्ये आहे ते भरता ते भोगावंच लागणार आहे महाराज देवाच्या बापाला चुकलं नाही महाराज देवाला सुद्धा चुकलं नाही प्रारब्ध हे कुणालाही चुकत नाही आमच्या सीतामाईवरती डाग लागला होता सीतामाईवरती डाग लागला होता महाराज अयोध्या ऐकत नव्हती पण सीतामाईचं चरित्र एवढं पवित्र होतं महाराज पण लोक ऐकत नव्हते अयोध्या ऐकत नव्हती सीतामाई वनात राहिल्या आणि मुलं शिकवलेच कामाला आले महाराज आणि काय म्हणतात मुलं हाती डपडी घेतली आणि अयोध्येत आले हम वन के वासी नगर जगाने आए हम वन के वासी नगर जगाने आए पतिव्रता है नारी हो रघुकुल की सुन है प्यारी हम वन के वासी नगर जगाने आए हम वन के वासी नगर जगाने आए माता का अधिकार मैया का अधिकार सीता का अधिकार हम वापस दिलाने आए हम वन के वासी नगर जगाने आए हम वन के वासी नगर जगाने आए नगर जागवायला आलो आम्ही ऐका आमचं त्यावेळेला अयोध्या रडत होती लोक रडत होती म्हणून आजही प्रेम म्हणलं की माता शास्त्र म्हणलं की गीता आणि पतिव्रता म्हटलं की सीताच आठवते महाराज सीताच आठवते ज्या वेळेला पाळण्याची दोरी हातात येईल ना त्यावेळेला आठवा नाट आठवा तुकोबरायांचे नाट म्हणा महाराज म्हणतात ज्याच्या कीर्तनात नाट त्याचा कीर्तनाचा थाट आहे म्हणा नाट जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पारिखेपणे आब जडणे चुकविणे आब रे चुकविणे जोडिले हे ना सरे धन अमृत मूर्ती मधुसूदन असदे जाता रवी धरवेल माया हेळा सागर तरवेल महाराज त्या मुलं शिकवा मुलं नामदेव महाराजांनी काय शिकवलं फक्त शिकवलं नैवेद्य घेऊन जाणं तर त्या नामदेव रायांनी इतकं पुढचं काम केलं बापाला देव दाखवला महाराज बापाला देव दाखवला म्हणून लहानपणातच मुलं शिकवा मी तर महिलांना सांगेल लहानपणात मुलं शिकवले पाहिजे महाराज महिला म्हणतात तो लहानपणात नाही ऐकत त्याला मोठं झाल्यावर शिकू
अहो मोठं झाल्यावर तर अजिबात नाही ऐकत महाराज. एकदा सवय लागलेली माणसाची जात नाही. बघा, एखाद्या गरीब कुटुंबातली सून श्रीमंत घराण्याची सून झाली. एखाद्या गरीब कुटुंबातली मुलगी श्रीमंत घराण्याची सून झाली. तिला जर सांगितलं ना पाणी आण, ती होय म्हणत नाही, हा म्हणते. हा बाई चहा कर, हा बाई पाणी आण, हा बाई भांडे घास, हा बाई धुणं धुई, हा होय कधीच म्हणत नाही. एक दिवस घरी पाहुणे आले. सासरेबावांनी सांगितलं, बाई 5-6 कप चहा ठेवती का? नेहमी सारखी सांगायला लागली. हा सासरेबा म्हणे, असं काय वेड्यासारखी हा हा म्हणत राहते म्हणे, होय म्हणत जाय ना. काय म्हणत जाशील? होय. काय म्हणत जाशील? होय. काय म्हणत जाशील? होय. म्हणे म्हणत जाशील ना असं? म्हणे हा. परत पहिले पाढे सुरू महाराज. एकदा लागलेली सवय जात नाही. मी एका घरी गेलो. एक आजी म्हणे, महाराज चला आमच्या घरी चहा प्यायला. म्हणलं चला. गेलो. त्या आजीनं चहा बनवायला सुरुवात केली. ती आजी म्हणे, तोपर्यंत आमचं घर पहा. गेलो मागच्या घरात. तिचा मुलगा होता 35 वर्षाचा. एका कोपऱ्यात पडेल होता. तो नुसता असा करे, राम 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 राम. मी म्हणलं, आजी लोकांचे पोरं राम राम म्हणत नाही आणि तो पोऱ्या राम राम सोडून दुसरं काहीच म्हणत नाही. ती बुड्डी म्हणे, बाबा कायला म्हणे ना राम राम. जिल्हा परिषदला उभं होतं म्हणे. हा पडला. 10 एकर शेती होती, तीही यानं विकलं. तेव्हापासून असाच करतोय, राम 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 राम. म्हणजे एकदा लागलेली सवय जात नाही. म्हणून मुलं शिकवा महाराज, मुलं शिकवा. म्हणा आम्ही ज्ञानोबरायांचे दास आहोत, म्हणा आम्ही तुकोबरायांचे दास आहोत. अहो साधूचा दास कोण झाला महाराज? भजन करा सांगतो विठोबा रखुमा साधूचा दास कोण झाला महाराज? कोण झाला साधूचा दास? अहो तुकाराम महाराजांच्या कीर्तनात देवाना पखवाज वाजवला महाराज. एका गावात कीर्तन होतं तुकाराम महाराजांचं, लोह गावाला. आणि त्या लोहगावचेच मृदंग वाजक होते सोनबा ठाकूर. तुकाराम महाराज कीर्तना करता आले, 14 टाळकरी महाराजांचे, त्यामध्ये सोनबा ठाकूर सुद्धा. महाराजांनी येता बरोबर विचारलं, कस काय बरं आहे ना तुमचं? हे म्हणले सगळं काय ठीक आहे महाराज. सोनबाला विचारलं, का हो सोनबा कस काय? सोनबा सुद्धा ठीक आहे, पण आज काय तुमच्या कीर्तनात सोनबा मृदंग वाजवू शकणार नाही. वाजवू शकणार नाही? महाराज म्हणतात वाजवूच शकणार नाही. बरं जाऊ द्या, नका वाजवू त्याला पखवाज, कोणी आणा, आपण कीर्तन करून घेऊ. तुकाराम महाराजांचं एकदा कीर्तन चालू झालं आणि डोळे बंद केले की जे विठ्ठलालाच डोळे उघडायचे महाराज. असं ते साधूचं कीर्तन, त्या काळचं कीर्तन होतं ते, आत्ताचं कीर्तन नव्हतं बरं का. तुकाराम महाराज कीर्तना करता आले, रामकृष्ण हरी सुरू केलं. तुकाराम महाराजांनी डोळे बंद केले आणि तेवढ्यात मृदंगावरची थाप पडली.
जशी मृदंगावरची थाप महाराजांच्या कानावर पडली तसे महाराजांनी डोळे उघडले. माझ्या कीर्तनात सोनबाच्या जागेवर पखवाज वाजवायला आलेलं तरी कोण आहे हे बघूया तरी, म्हणून तुकाराम महाराजांनी डोळे उघडले आणि बघता तर दुसरा तिसरा कोणी नव्हतं महाराज, स्वतः सोनबाच महाराजांच्या कीर्तनात पखवाज वाजवण्याकरता हजर होता. इतका आनंद झाला महाराजांना, एवढा सुंदर हा पखवाज वाजवतो, इतका आजारी असून सुद्धा एवढा सुंदर पखवाज वाजवतो. आनंद झाला महाराजांना. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. या अभंगावरती महाराजांनी सुंदर असं चिंतन केलं, सुंदर असा अभंग सोडवला. अतिशय लोक मंत्रमुग्ध झाले महाराज, कारण ते संतांचं वैराग्याचं परिपूर्ण दर्शन घडून आणणारं कीर्तन होतं. ते काय आजकालचं कीर्तन नव्हतं. आता कीर्तन झालं, महाराज खाली बसले. महाराजांना एवढा आनंद झाला, एवढ्या आजारी माणसाने माझ्या कीर्तनात एवढा सुंदर पखवाज वाजवला, काय विशेष काय विशेष. महाराज खाली बसले. महाराज खाली बसल्यानंतर विनेकार्याचा नंबर होता, महाराजांच्या पाया पडावं. महाराजांनी विनेकार्याच्या पाया पडावं. नंतर मृदंग वादकाचा नंबर होता. सोनबा ठाकूर पुढे गेला, आपली पाघोटी बाजूला काढली, आपली घोंगडी बाजूला ठेवली आणि तुकाराम महाराजांच्या चरणावरती आपलं मस्तक लीन केलं. तुकाराम महाराजांच्या मनामध्ये एक भावना आली, एवढ्या आजारी माणसाने आपल्या कीर्तनात एवढा सुंदर पखवाज वाजवला, याच्या पाठीमध्ये एक शब्बासकीची थाप तरी घालूया. तुकाराम महाराजांनी थाप घालण्याकरता वरती हात केला आणि थाप मारली सुद्धा, पण तेवढ्यात झालं असं, ती थाप जी मारली होती ना ती पाठीत न बसता जमिनीवर बसली. अरे अरे पाठीत थाप मारू म्हणले, सोनबा गेला कुठे? क्षणभर महाराजांना काय झालं हे सुद्धा कळेना. महाराज विचलित झाले. महाराज विचारायला लागले, अरे सोनबा कुठे आहे? माधव काका सोनबा कुठे आहे? गंगाधर पंत मवाळ, अहो सोनबा कुठे आहे? मला कोणीतरी सोनबाची भेट घालून द्या. रामेश्वर शास्त्रींना विचारता, अरे शास्त्री बुवा सोनबा कुठे आहे? रामेश्वर शास्त्री म्हणतात, थांबा मी सोनबाला आणतो. रामेश्वर शास्त्री गेले कुठं? सोनबाच्या घरी. सोनबाच्या घरी गेले. सोनबा खाटीवर झोपलेला होता महाराज. इतकं अंग तापलेलं सोनबाचं. का रे बाबा का आला घरी? अहो मी कुठून आलो, मी इथंच आहे. घरूनच महाराजांचं सुंदर असं चिंतन ऐकलं. म्हणजे तुम्ही कीर्तनाला नव्हते? अहो नव्हतं महाराज, दुर्भाग्य माझं. तुकाराम महाराज गावात आले आणि मला पखवाज वाजवायला मिळाला नाही. दुर्भाग्य माझं. रडायला लागले महाराज रामेश्वर शास्त्री. का हो तुम्ही का रडताय शास्त्रीजी? असू द्या सोनबा, तुमच्या नशिबात नाही हो सोनबा. ते ज्या वेळेला तुमचं रूप एखादा दुसरा घेतो ना सोनबा, त्यावेळेला ते तुमच्या नशिबात नाहीये. ते तुमच्या नशिबात नाहीये सोनबा. निघाले रामेश्वर शास्त्री. तुकाराम महाराज वाटच पाहत होते आणि तुकाराम महाराज गेले. रामेश्वर शास्त्री गेले आणि तुकाराम महाराज विचारता, का हो शास्त्री कुठे आहे सोनबा? विचारलं सुद्धा नाही, मला निघून गेला. काय राग आला त्याला माझा एवढा? रामेश्वर शास्त्री म्हणतात, महाराज तुम्हाला खरा सोनबा पाहिजे ना तर घरी आहे, मी त्या सोनबाची भेट घालून देतो तुम्हाला. पण मृदंग वाजवणारा सोनबा आता तुम्हाला नाही भेटणार हो तुकाराम महाराज. कोड्यातलं बोलणं तुकाराम महाराजांच्या लक्षात येईना. का हो काय चुकी झाली माझी? सोनबा असा निघून गेला. तुमचीच नाही तुकाराम महाराज, आमची सुद्धा चुकी झाली. आम्ही 14 जण त्याच्याजवळ टाळ धरून उभा राहिलो, पण आम्ही सुद्धा त्याला ओळखू शकलो नाही. तुम्ही तर काय तुकाराम महाराज, अहो तो सोनबा स्वतःच्या लेकरा बाळासाठी सुद्धा उठून बसू शकणार नाही. एवढं अंग तापलेलं आहे त्याचं. आणि तो मृदंग कसा वाजवेल महाराज? महाराज तुमच्या कीर्तनात मृदंग वाजवणारा दुसरा तिसरा कोणी नाही हो तुकाराम महाराज. साक्षात सोनबा बनून आलेला पंढरीचा पांडुरंग आहे हो तुकाराम महाराज. साक्षात पंढरीचा पांडुरंग आहे. अहो याचं वाटत नाही हो मला, त्यानं मृदंग वाजवला. परंतु मी माझ्या जीवनात किती अपराध केला. माझं अर्ध आयुष्य या तुकाराम महाराजांची परीक्षा घेण्याकरताच गेलं महाराज. म्हणून हे तुकोबा राया शेवटी ब्रह्मच अवतरले. तू गीता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, रामेश्वर मनोनी रामेश्वर चरणे
त्याचं वाईट वाटत नाही हो, त्यानं मृदंग वाजवला, परंतु जाताना माझ्या पाया पडून गेला, हे पाप फेडू कुठं? महाराज, सगळ्यांना आशीर्वादाची गरज आहे, त्यालाही आशीर्वादाची गरज असेल, तुम्ही द्या त्याला आशीर्वाद. अरे आशीर्वादच पाहिजे होता ना, आशीर्वाद पाहिजे होता म्हणून तर मृदंग वाजवला. आता घे आशीर्वाद, घे गा देवा आशीर्वाद, घे गा देवा आशीर्वाद, घे गा देवा घे गा देवा आशीर्वाद. नांद आमच्या भाग्याने, नांद आमच्या भाग्याने, घे गा देवा घेगा देवा आशीर्वाद, नांद आमुच्या भाग्याने. म्हणजे त्या पांडुरंगानं सुद्धा त्या संतांची संगती मागितली महाराज. हेच नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगताय. तुका म्हणे झाला इच्छी सांता सांगा नामा म्हणे देव, इच्छी सांता सांगा नामा म्हणे देव, इच्छी नामा म्हणे देव, इच्छी संत संग हा नामा म्हणे देव, इच्छी संत सांगा नामा म्हणे देव, इच्छी संत म्हणे देव, इति संत संग नामा म्हणे देव, इति संत संग आम्हा जीवाला जन्म आम्हा जीवाला मनोनी संता अखंड बजावे, मनोनी संता अखंड बजावे. आम्हा जीवले म्हणजे साक्षात पंढरीचा पांडुरंग सुद्धा संतांची संगती मागतो महाराज. साक्षात तुकाराम महाराजांच्या चरणावर साक्षात पंढरीचा पांडुरंग लीन झाला. नामा म्हणे देवा इच्छी संत संग, आम्ही जीवलग जन्मोजन्मी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. हरी निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपा मुक्ताबाई ज्ञान सखाया. हो निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपा मुक्ताबाई ज्ञान सखाया. हरी निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपा मुक्ताबाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपा मुक्ताबाई ज्ञान सखाया. हे सोपा मुक्ताबाई ज्ञान सखाया, ज्ञान सखाया, सोपा मुक्ताबाई ज्ञान